तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, काही दिवसाआधी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता तुमच्यासाठी की विनंती अर्ज. विनंती अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवला होता. विनंती अर्ज कसा भरायचा, काय काय डॉक्युमेंट द्यायचे आणि डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर हे भरपूर लाडक्या बहिणींची कमेंट येत आहे की विनंती अर्ज आम्हाला मिळाला नाही, विनंती अर्जाची लिंक पाठवा, विनंती अर्ज कुठे मिळेल, विनंती अर्ज कसा डाउनलोड करायचा, तो फॉर्मॅट कसा मिळेल, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच विनंती अर्ज डाउनलोड करू शकणार आहे. दोन पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कोणत्याही दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने तुम्ही विनंती अर्ज डाउनलोड करू शकता. एक सोपी पद्धत आहे आणि एक तुम्हाला गुगलच्या मार्फत सर्च करायचा. तर विनंती अर्जाचा फॉर्मॅट जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवला होता. हा विनंती अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर बघा, पहिली सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मोबाईलमध्ये जायचं, मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं. गुगल क्रोम असते किंवा गुगल असते, काही पण. त्या ठिकाणी वरच्या बाजूला सर्च करायचं, लाडकी बहीण योजना विनंती अर्ज इन मराठी. लाडकी बहीण योजना विनंती अर्ज इन मराठी असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर बघा या ठिकाणी जे आहे ते फॉर्मॅट येईल आणि या ठिकाणी बघा इमेजेसचं ऑप्शन दिलेलं आहे. इमेज, या इमेज ऑप्शनवर क्लिक करायचं आणि बघा या ठिकाणी तुम्हाला विनंती अर्जाचा फॉर्मॅट दिसून येत आहे. विनंती अर्जाचा फॉर्मॅट दिसून येत आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा विनंती अर्ज तुमच्यासमोर ओपन झाला. विनंती अर्ज ओपन झाला, त्याला लॉंग प्रेस करायचं. लॉंग प्रेस केल्यानंतर या ठिकाणी बघा डाउनलोडचं ऑप्शन आलं. डाउनलोडचं ऑप्शन आलं. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये विनंती अर्ज सेव्ह होऊन जाईल. सेव्ह केल्यानंतर प्रिंट काढून घ्या, डॉक्युमेंट जमा करून तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर दुसरी पद्धत आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही लिंक द्यायची आहे ते व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला लिंक देत असतो. तर दुसरी पद्धत आहे की आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली असते. प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत असतो. त्या कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा. कमेंट बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल लाडकी बहीण योजना विनंती अर्ज आणि खाली बघा लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची. व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलवर क्लिक करा, चॅनलला जॉईन करा. चॅनलला जॉईन केल्यानंतर बघा तुमच्यासमोर विनंती अर्ज तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर वरच्या बाजूला क्लिक करा, म्हणजे अर्जावर क्लिक करा, आधी फोटोवर क्लिक करा, वरच्या बाजूला क्लिक करा आणि अर्ज सेव्ह करून घ्या. तुमच्या गॅलरीमध्ये मोबाईलमध्ये तो अर्ज सेव्ह होऊन जाईल. आणि बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात की अंगणवाडी स्थायी विनंती अर्ज घेत नाही, डॉक्युमेंट जमा करत नाही. आणि मग कोणत्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करायचे, आता नेमकं ऑप्शन काय आहे. त्याचबरोबर काही बहिणी म्हणत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट विनंती अर्जाचे येत आहेत, कारण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे फॉर्मॅट, 2 ते 3 प्रकारचे फॉर्मॅट विनंती अर्जाचे समोर येत आहेत. तर कोणता विनंती अर्ज द्यायचा, कोणता विनंती अर्जाचा फॉर्मॅट नाही द्यायचा, या टॉपिकवर सुद्धा सविस्तर व्हिडिओ मी बनवत आहे. पण हा विनंती अर्ज कसा डाउनलोड करायचा याबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. विनंती अर्ज मिळाला की नाही, डाउनलोड झाला की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.